आज मगाचपासून जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक महोदय, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि मी असा आम्ही ज्या मार्गाने मिरवणूक जाणार आहे त्या मिरवणूक मार्गाची आता येताना पाहणी केली आणि दोन अशा पद्धतीचे मोठे कृत्रिम तळे शहरामध्ये नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे। त्याची ह्या तळ्याची आपण प्रतापसिंह फार्ममधल्या तळ्याची पाहणी आता केली आणि शांततेमध्ये मिरवणूक पार पाडावी याच्यासाठी पुरेशी व्यवस्था नियोजन पोलीस प्रशासनाने केलेलं आहे। अगदी डॉल्बी सुद्धा आवाजाच्या मर्यादित चालू आहे, म्हणजे डॉल्बी पूर्ण बंद आहे असं नाही, डॉल्बी आवाजाच्या मर्यादित चालू आहे। जिथं कुठं उल्लंघन झालं या अर्धा दिवसामध्ये जवळपास 20-22 गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यात आमच्या पोलिसांनी डॉल्बी मालकांवर, चालकांवर, त्या वाहन मालकावर दाखल केलेले आहेत आणि आजसुद्धा आमची भरारी पथकं पोलिसांची मोठ्या शहरामध्ये आहेत। ते डेसिबलचं मोजणारं मीटर घेऊन कुठं जरी आम्हाला आवाज वाढलेला दिसला तरी जागेवर कारवाई करायचे आदेश पोलीस प्रशासनाला शासनानं पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी दिलेले आहेत। आनंदामध्ये जसे 10 दिवस गणरायाची आराधना आपण केली, पूजा अर्चा केली, तसं आनंदानं गणरायाला निरोप द्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना। या विसर्जन मिरवणुकीला कुठं गालबोट लागू नये आणि भक्तांच्या सुद्धा उत्साहाला कुठं गालबोट लागू नये असं नियोजन प्रशासनाने आम्ही केलेलं आहे। गणेश मंडळाच्या सगळ्या सहकार्याने सुद्धा प्रशासनाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। डॉल्बी मालक जे आहेत ते सुद्धा सहकार्य करतात। एखादा दुसरा अपवाद झाला तर तिथं पोलीस लगेच कारवाई करतायत। त्यामुळे एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळं शांततेमध्ये आत्तापर्यंतचे 10 दिवस पार पडले आणि आजचा विसर्जन सोहळासुद्धा भक्तिमय वातावरणात, आनंदात आणि शांततेत पार पडेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।